नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न ह्या कथेचा हा शेवटचा भाग आहे. सईने ते कफलिंग उचललं आणि सगळ्यांच्या मनात एकच नाव आलं, करण. पण तो तर तुरुंगात होता. मग त्याचं कफलिंग कामिनीबाईकडे कसं आलं? आदित्यचा चेहरा पूर्णपणे गंभीर झाला होता. आदित्य म्हणाला, करणचं कफलिंग? पण तो तर जेलमध्ये आहे. हे कामिनीबाईकडे कसं आलं? सई म्हणाली, याचा अर्थ कामिनीबाई त्यांच्या संपर्कात आहे. ते आजही त्यांच्यासाठीच काम करत आहेत. ते आपल्याशी खोटं बोलल्या. विक्रम राणे रागाने उठून उभे राहिले. विक्रम राणे म्हणाले, मी त्या बाईला आता सोडणार नाही. तिने आपल्या घरात राहून आपलाच घात केलाय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. सईने लगेच त्यांना थांबवलं. सई म्हणाली, नको अंकल, थांबा. जर आपण पोलिसांना बोलावलं तर ती घाबरून काहीच सांगणार नाही आणि खरा खेळाडू पुन्हा पडद्यामागे लपून जाईल. आपल्याला तिच्याकडून सगळं काही काढून घ्यावं लागेल. आज या प्रकरणाचा शेवट करायचाच आहे. आदित्यला तिचं म्हणणं पटलं. आदित्य म्हणाला, सई बरोबर बोलते डॅड. आज आपण कामिनीबाईकडून खरं काय आहे ते जाणून घेणार. त्यांनी कामिनीबाईंना पुन्हा एकदा स्टडी रूम मध्ये बोलवलं. यावेळेस स्टडी रूम मधलं वातावरण खूप वेगळं होतं. तिथे आदित्य, सई, विक्रम राणे आणि अंजली चौघेही हजर होते. जणू काही एक न्यायालयच भरलं होतं. कामिनीबाई आत आल्या आणि त्यांचा चेहरा खूपच घाबरलेला होता. आदित्यने शांतपणे ते कफलिंग त्यांच्या समोरच्या टेबलवर ठेवलं. आदित्य म्हणाला, हे काय आहे कामिनीबाई? ते कफलिंग बघताच कामिनीबाईचे पाय थरथर कापू लागले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्या जमिनीवर बसून आदित्यच्या पाया पडल्या. कामिनीबाई म्हणाल्या, साहेब, मला मला माफ करा. माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे. विक्रम राणे ओरडले. विक्रम राणे म्हणाले, माफी? कशासाठी माफी मागतेस? आमच्या घरात राहून आमच्या शत्रूंना मदत करण्यासाठी? आमच्या मुलाचा आणि सुनेचा जीव धोक्यात घालण्यासाठी? सई पुढे झाली आणि तिने कामिनीबाईंना आधार देऊन उठवलं. सई म्हणाली, कामिनीबाई, शांत व्हा. आम्हाला माहिती तुम्ही हे स्वतःहून नाही करत आहात. तुम्हाला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय. बरोबर. तुमचा मुलगा राकेश त्याच्या ताब्यात आहे का? कामिनीबाईंनी रडत रडत होकार दिला. कामिनीबाई म्हणाल्या, हो मॅडम, माझा मुलगा राकेश तो अजूनही त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनीच कर्नल साहेबांना जामिनीवर बाहेर काढले आणि त्यांनीच माझ्या मुलाला किडनॅप केले. ते म्हणतात, जर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागले नाही तर ते राकेशला मारून टाकतील. साहेब, माझ्या मुलाला वाचवा प्लीज. आदित्य म्हणाला, कोण आहे तो माणूस? कामिनीबाई, नाव सांगा त्यांचं. कामिनीबाई म्हणाल्या, मला मला नाव नाही माहीत साहेब. मी त्यांना कधीच बघितलं नाही. ते फक्त फोनवर बोलतात. सई म्हणाली, पण काय कामिनीबाई, काहीतरी असेल, काहीतरी हिंट. कामिनीबाई म्हणाल्या, आज आज सकाळी ते मला भेटायला आले होते. हे कफलिंग द्यायला. त्यांनी सांगितलं की हे तुमच्या स्टडीमध्ये अशा प्रकारे ठेवा की सई मॅडमला ते सापडेल आणि तुमचा सगळ्यांचा संशय पुन्हा करण साहेबांवर जाईल. आदित्य म्हणाला, ते भेटले होते कुठे आणि कसे दिसत होते? कामिनीबाई म्हणाल्या, दारावर आले होते कुरिअर बॉय म्हणून. चेहरा पूर्णपणे हेल्मेटने आणि मास्कने झाकलेला होता. काहीच दिसत नव्हतं. पण त्यांचा आवाज. विक्रम राणे म्हणाले, आवाज ओळखलास तू तो? आवाज. कामिनीबाईंची एक नजर विक्रम राणेंवर टाकली आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. कामिनीबाई म्हणाल्या, साहेब, तो आवाज मी ओळखते. गेल्या 20 वर्षापासून मी तो आवाज या घरात ऐकत आहे. त्यांच्या या वाक्याने सगळे स्तब्ध झाले. घरातला आवाज म्हणजे तो शत्रू त्यांच्याच घरात होता, त्यांच्याच आजूबाजूलाच वावरत होता. आणि मग कामिनीबाईंनी थरथरत्या बोटांनी दाराच्या दिशेने इशारा केला. सगळ्यांनी दचकून त्या दिशेने बघितलं आणि दारात तो उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी आणि तितकंच क्रूर हास्य होतं. तो माणूस ज्याला राणे कुटुंब आपलं मानत होतं तो होता विक्रम राणेंचा बिझनेस पार्टनर आणि तथाकथित सर्वात जवळचा मित्र प्रकाश. प्रकाश हळूहळू टाळ्या वाजवत आला. प्रकाश म्हणाला, वा वा कामिनीबाई, वाटलं नव्हतं तुमची तितकी हिंमत असेल. पण ठीक आहे, खेळ संपल्यावर पत्ते उघड करावेच लागतात. विक्रम राणे पूर्णपणे तुटले होते. त्यांना त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता. विक्रम राणे म्हणाले, प्रकाश, तू? पण पण का?
मी तुला माझ्या भावासारखा मानत होतो. प्रकाश हसला, पण एक विषारी हसू होतं. प्रकाश म्हणाला, का? कारण तू माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलंस. विक्रम सगळं काही तो अंजलीकडे बघून म्हणाला. प्रकाश म्हणाला, आपली ही राणे इंडस्ट्रीज ही आयडिया माझी होती, मेहनत माझी होती, पण तुझ्या वडिलांच्या पैशावर आणि पॉवरवर माझी आयडिया चोरलीस आणि मला फक्त एक छोटासा पार्टनर बनवून ठेवलंस. आणि मग तो अंजलीकडे वळला. प्रकाश म्हणाला, आणि तू अंजली, तू माझी होणार होतीस, मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण या विक्रमने पैशाच्या जोरावर माझ्याकडून तुला हे हिसकावून घेतलं. अंजली आणि आदित्यला धक्काच बसला. प्रकाश म्हणाला, मी त्याच दिवशी ठरवलं होतं विक्रम, की मी तुला बरबाद करून टाकेन. मी 20 वर्ष वाट बघितली. मी हळूहळू तुझ्या साम्राज्याला आतून उकरत होतो. तो आदित्यकडे वळून म्हणाला. प्रकाश म्हणाला, तुझ्या आईच्या प्रकरणात सिंगानियाला भडकवणारा पण मीच होतो. करणला तुझ्या विरोधात करणारा मीच होतो. रियाला पैशाचं आमिष दाखवून तुझ्या आयुष्यात पाठवणारा मीच होतो. आणि तुझ्या फॅक्टरीला आग लावणारा आणि सिंगानियाचा खून करणाराही मीच होतो. त्याने त्याचे सगळे गुन्हे कबूल केले होते. विक्रम राणे म्हणाले, तू इतका खाली घसरलास प्रकाश? प्रकाश म्हणाला, हो, आणि आता मी तुम्हा सगळ्यांना संपवणार, जेणेकरून राणे नावाचा कोणताही वारस या जगात राहणार नाही. तो काही करणार तेवढ्यात आदित्य पुढे आला. आदित्य म्हणाला, तुझा खेळ संपलाय प्रकाश. प्रकाश हसला. प्रकाश म्हणाला, खेळ तर आत्ता सुरू झालाय. त्याने एक इशारा केला आणि घरचे सगळे नोकर जे त्याचेच माणसं होते त्यांनी पुढे येऊन राणे कुटुंबाला घेरलं. त्यांच्या हातात शस्त्र होती. प्रकाश म्हणाला, तुमची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, पण आता द एंड. तो आपल्या खिशातून एक बंदूक काढणार तेवढ्यात घराचे सगळे दरवाजे आणि खिडक्या तोडून काळ्या कपड्यांमधले कमांडो आत घुसले. सगळीकडे धावपळ आणि गोंधळ झाला. प्रकाश आणि त्याचे गुंडे काही करणार त्याआधीच त्या कमांडोंनी त्यांना पकडलं. प्रकाश आश्चर्याने बघत होता. आणि मग दारातून डीसीपी शिंदे काका आत आले. डीसीपी म्हणाले, खेळ संपलाय प्रकाश तुझा. प्रकाश म्हणाला, पण तुम्हाला कसं कळलं? आदित्य आणि सई पुढे झाले. सई म्हणाली, ज्यावेळी कामिनीबाईंनी सांगितलं की तो माणूस कुरिअर बॉय बनून आला होता, त्याच वेळी मला संशय आला होता. आदित्य म्हणाला, आणि मी लगेच घराच्या बाहेरच्या आणि आतल्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला सांगितली, ज्यात आम्हाला तू दिसलास. आणि आम्ही त्याच वेळी शिंदे काकांना फोन करून सगळं सांगितलं होतं. सई म्हणाली, हा सगळा एक सापळा होता प्रकाश तुमच्यासाठी. प्रकाश हरला होता, तो पूर्णपणे हरला होता. पोलिसांनी त्याला आणि सगळ्या माणसांना अटक केली. राणे कुटुंबावरचं सगळ्यात मोठं संकट आज टळलं होतं. त्या रात्रीनंतर राणे मॅन्शनमध्ये एक नवीन सकाळ उगवली. एक अशी सकाळ जिथे भीती नव्हती, संशय नव्हता, तिथे होती फक्त शांतता आणि एक नवीन सुखी भविष्याची आशा. पुढचे काही दिवस खूप शांततेत गेले. घरातले सगळे जण त्या धक्क्यातून सावरत होते. पण आता ते एकटे नव्हते. ते एक कुटुंब म्हणून एकमेकांना आधार देत होते. एके दिवशी संध्याकाळी सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसले होते. आदित्य आणि सई सोफ्यावर बसले होते आणि अंजली व विक्रम राणे त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर. विक्रम राणे खूप वेळ शांत बसले, मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली. ते अंजलीकडे बघून बोलत होते. विक्रम राणे म्हणाले, अंजली, मला माफ कर. माझ्या अहंकारामुळे, माझ्या भीतीमुळे मी तुला 20 वर्ष तुझ्या मुलापासून दूर ठेवलं. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. मी खूप मोठा अपराधी आहे तुझा आणि माझ्या मुलाचा पण. मला माफ करशील? त्याच्या डोळ्यात आज खरं खरं पश्चाताप होता. अंजलीच्या चेहऱ्यावर एक शांत स्माईल आली. अंजली म्हणाल्या, जे झालं ते झालं. विक्रम, आपण भूतकाळ नाही बदलू शकत, पण आपण भविष्य नक्कीच सुंदर बनवू शकतो. आता आपण आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी एक नवीन सुरुवात करूया. आदित्य उठला आणि तो आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसला. आदित्य म्हणाला, इट्स ओके डॅड, आपण सगळेच चुकतो. महत्वाचं हे आहे की आपण त्यातून शिकतो. लेट्स मूव्ह ऑन. त्या दिवशी त्या घरात 20 वर्षापूर्वी पासून तुटलेलं एक कुटुंब खरखुरं एकत्र आलं होतं. काही दिवसानंतर आदित्य सईला म्हणाला, तयार हो, आपण बाहेर जातोय. सई म्हणाली, कुठे?
आदित्य म्हणाला, सरप्राईज आहे. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला गाडीत बसून एका ठिकाणी घेऊन गेला. जेव्हा तिने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा सई आश्चर्याने बघतच राहिली. ती एका खूप सुंदर, मॉडर्न आणि पूर्णपणे सजवलेल्या ऑफिससमोर उभी होती आणि त्या ऑफिसच्या काचेच्या दरवाजावर सोनेरी अक्षरात एक नाव लिहिलं होतं, ड्रीम कॅचर इव्हेंट्स. सईच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आदित्यने तिचा हात धरला. आदित्य म्हणाला, हे तुझं ऑफिस आहे सई. तुझं स्वप्न, ड्रीम कॅचर इव्हेंट्स ची खरी सुरुवात. कसं वाटलं सरप्राईज? सई रडतच त्याला म्हणाली. सई म्हणाली, आदित्य, तुम्ही हे सगळं कधी केलं? आदित्य म्हणाला, मी वचन दिलं होतं तुला की मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सपोर्ट करेन. दिस इज जस्ट द बिगिनिंग. अजून खूप पुढे जायचंय आपल्याला. सईने त्याला घट्ट मिठी मारली. आज तिच्या स्वप्नांना पंख मिळाले होते आणि ते पंख देणारा तिचा नवरा होता. एका महिन्यानंतर राणी कुटुंबाने एक खूप मोठी ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवली होती. आदित्यने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्या पार्टीत मुंबईतले सगळे मोठे लोक आले होते. पण ती पार्टी बिझनेससाठी नव्हती. ती आदित्य आणि सईच्या प्रेमाचं सेलिब्रेशन होतं. आदित्यने सई हातात हात घालून स्टेजवर आले. ते दोघेही खूप सुंदर दिसत होते. आदित्यने माईक हातात घेतला. आदित्य म्हणाला, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आज मी इथे तुम्हा सगळ्यांसमोर काहीतरी कबूल करायला आलोय. काही महिन्यापूर्वी जेव्हा माझं सईचं लग्न झालं तेव्हा मी त्या नात्यावर खुश नव्हतो. पण आज मी सगळ्या जगासमोर हे सांगू इच्छितो की सई माझी फक्त बायको नाही, तर ती माझं आयुष्य आहे, माझा श्वास आहे. शी इज द बेस्ट थिंग दॅट एव्हर हॅपन टू मी. तिने मला प्रेम करायला शिकवलं, जगायला शिकवलं. आय लव्ह हर मोर देन एनिथिंग. सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट त्याचं अभिनंदन केलं. आदित्य आणि सईने एक सुंदर रोमॅन्टिक गाण्यावर डान्स केला. ते एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेले होते. 2 वर्षानंतर राणी मेन्शन, पण आता ते घर पूर्वीसारखं शांत आणि थंड नव्हतं. आता त्या घरात हसण्याचा, खेळण्याचा आवाज घुमत होता. सई आता मुंबईतली एक प्रसिद्ध आणि यशस्वी इव्हेंट प्लॅनर झाली होती. तिची कंपनी ड्रीम कॅचर इव्हेंट्स एक टॉप ब्रँड होती. आदित्य आता पूर्वीपेक्षा खूप शांत आणि समजूतदार झाला होता. तो अजूनही एक यशस्वी बिझनेसमॅन होता, पण आता तो आपल्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देत होता. विक्रम आणि अंजली आता आनंदी आजी-आजोबा झाले होते. एके दिवशी संध्याकाळी सई तिच्या ऑफिसच्या एका महत्त्वाच्या कॉलवर होती आणि आदित्य त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात त्यांच्या रूममध्ये एक छोटासा गोड गोंधळ शिरला. एक 2 वर्षाचा मुलगा आधी पळत पळत आत आला. आजी म्हणाला, बाबा, पकला. आदित्यने आपला लॅपटॉप आणि महत्वाचं काम बाजूला ठेवलं आणि तो आपल्या मुलाच्या मागे धावू लागला. आदित्य म्हणाला, आलो आलो, पकडलं. त्या बापलेकांचा तो खेळ बघून सईला हसू आवरलं नाही. तिने आपला कॉल लवकर संपवला. आदित्यने तिला बघितलं आणि डोळा मारला. आदित्य आधीला म्हणाला, चल बेटा, आता आईला पकडूया. ते दोघेही तिच्या दिशेने धावू लागले. सई हसत हसत त्यांच्यापासून पळू लागली. अखेरीस आदित्यने तिला पकडलं आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. छोटा आदी त्यांच्या पायांना बिलगला. तो एक परफेक्ट आनंदी फॅमिली पोर्ट्रेट होता. सई हसत हसत म्हणाली. सई म्हणाली, आपली कहाणी खरंच एखाद्या सिनेमासारखी आहे ना? आदित्यने तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस केलं. आदित्य म्हणाला, सिनेमा नाही सई, इट्स अ फेरी टेल, एक परीकथा, आणि तू माझी प्रिन्सेस आहेस फॉर एव्हर. त्यांच्या लग्नाची सुरुवात जबरदस्तीने झाली होती, पण त्यांच्या प्रेमाने त्या जबरदस्तीला एक सुंदर आयुष्यभराच्या नात्यात बदलून टाकलं होतं. हे होतं त्यांचं लग्नानंतरचं प्रेम. ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.